सविनय जय महाराष्ट्र. संविधान दिंडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्र हो, बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, समाज कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन या अंतर्गत स्वायत्त संस्था यांनी संविधान दिंडीचा आगळा वेगळा उपक्रम ह्या पालखी महोत्सवामध्ये सुरू केला आहे. आणि या सगळ्या संविधान दिंडीविषयी तुम्हा सगळ्यांनाच कौतुक आहे. म्हणूनच या संविधान दिंडीविषयी जास्त जाणून घेण्यासाठी याचा इतिहास, याचा भूगोल आणि अर्वाचीन काळामधली जी घटनेतील संविधानिक मूल्य आहे या सगळ्यांविषयी उहापोह करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माननीय संजय सोनवणे सर. नमस्कार सर. संजय सोनवणे सर हे ज्येष्ठ लेखक आहेत, विचारवंत आहेत, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे ते इतिहास संशोधक आहेत. आणि म्हणूनच या संविधान दिंडीवरती त्यांनी प्रकाश टाकावा अशी माझी इच्छा आहे. सर, या संविधान दिंडीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? ही संविधान दिंडीची जी संकल्पना आहे ती मला फारच भावली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्याच काय देशातल्या सर्वांना त्याची फार आवश्यकता पण होती. कारण संविधानामध्ये जी महनीय मूल्य आहेत की जी संत परंपरेने जपली ती भगवान बुद्ध महावीरांपासून चालत आलेली त्या महनीय मूल्यांचा उद्घोष करणारी संविधान आणि ती लोकांपर्यंत नेण्यासाठी आणि त्याची दिंडी काढणं ही म्हणजे एक परंपरा आणि आधुनिकता याचा संगम साधणारी ही एक घटना आहे असं मला वाटतं. ही जी घटनेमधली समता, स्वातंत्र्य, बंधुता किंवा का जेंडर इक्वॅलिटी असेल, ह्या सगळी जी आधुनिक मूल्य आहेत, ही आधुनिक मूल्ये ही फ्रेंच राज्यक्रांतीतून आली आहेत, ब्रिटिश राज्यक्रांतीतून आली आहेत किंवा अमेरिकन राज्यघटनेतून आली आहेत का त्याचा मागोवा घेता घेता आपल्याला कुठेतरी संत परंपरेपर्यंत जाता येईल? आपल्याला केवळ संत परंपराच नाही तर त्याच्याही मागे पुन्हा श्रमण संस्कृती जी देशात आपल्या होती की ज्यातनं बुद्ध, महावीर यासारखे महान तत्वचिंतक आणि एक बुद्धपदाला, निर्वाणपदाला केवली झालेले एक महान लोक जे होते त्यांच्यापासून ही परंपरा आजतागायतपर्यंत अव्याहतपणे आपल्याकडे चालत आली. मधल्या काळात काही सामाजिक कुतत्वांमुळं अवमूल्यन जे झालं होतं त्याचं पुनरुज्जीवन खरं म्हणजे घटनेने केलं आहे. ओके. हां, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन महत्त्वाची जी मूल्य आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन अहिंसा, अपरिग्रह ही जी तत्वं आहेत ही तत्वं समण संस्कृतीने आपल्याला दिली, जी बुद्धांनी आपल्याला दिली, महावीरांनी आपल्याला दिली. तर ती तत्वं म्हणजे 5,000 वर्षापूर्वीची जी तत्वं आहेत ती तत्वं आज आपल्या घटनेमध्ये स्थान मिळवतात. ती फ्रेंच राज्यक्रांतीतून आली असं जे मानलं जातं. खरं म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीनं सुद्धा ही तत्वं खरं म्हणजे या समण परंपरेतनं घेतली असं आपण म्हणायला पाहिजे. आणि त्यांच्याकडनं आपल्याकडे आले असं म्हणण्यात काही तसा अर्थ नाही आहे. कारण त्यातला जो सेक्युलर शब्द आहे इहेवाद तो सुद्धा भारतीय परंपरेतनंच आलेला आहे. किंबहुना गणराज्य आपण जे म्हणतो भारतीय गणराज्य, हे गणराज्य ही संकल्पना सुद्धा भारतीय आहे, ती अत्यंत प्राचीन आहे. खुद्द भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध हे गणराज्यांचेच राजपुत्र होते. शाक्य, लिच्छवी अशी भगवान बुद्ध महावीरांच्या काळात उत्तर भारतामध्येच, केवळ उत्तर भारत म्हणजे मगध प्रांतामध्ये 36 गणराज्य होती आणि कुरु, पांचाल ही दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत गणराज्य होती. त्यामुळे ती परंपरा सुद्धा आपल्याकडे आवडत. आणि बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचे जे भारतीय समाजाला उपकार केले ते असे की त्यांनी आपलीच परंपरा पुन्हा नवीन अर्थाने आपल्याला सांगितली. आणि जेव्हा लोकांना हे कळेल की आपलंच आहे, हे आपल्याच परंपरेतून आलेलं आहे, तर संविधानाबद्दलचा आज जो लोक जरा दूर राहतात जरा थोडेसे, कारण सर्वसामान्यांना घटनेबद्दल एवढी माहिती नसते, टेक्निकल वाटतं. ती आपलीच आहे ना, आपलीच महनीय उदात्त तत्व जे संत परंपरेने आपल्याला दिली ती तत्व घटनेमध्ये आहेत. स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल. आणि घटना अर्पण कोणी केली आहे, कोणाला केली आहे, तर लोकांनाच अर्पण केलेली घटना आहे. म्हणजे लोक हाच म्हणजे सर्व समाज हाच विठ्ठलमय आहे, तोच परमेश्वर आहे, तोच असं मानून ती स्वतःलाच अर्पण करणं हा म्हणजे परत पुन्हा भारतीय तत्वज्ञानाचा जो मूल गाभा मानला जातो अद्वैताचा, त्याला तो जोडणारा भाग आहे. क्या बात. म्हणजे 26 जानेवारी 1949 रोजी आपण जी काही भारतीय गणराज्य म्हणून घटना स्वीकारली ती फक्त काही कलमांचा समुच्चय नसून ती एक मूल्यव्यवस्था आहे. आणि त्या मूल्यव्यवस्थेचं मूळ हे उदात्त अशा भारतीय दर्शन परंपरेमध्ये. आता ही जी भारतीय दर्शन परंपरा आहे ह्या दर्शन परंपरेचा समुच्चय किंवा वाटचाल
12व्या शतकापासून येणाऱ्या वारकरी परंपरेत किंवा भागवत परंपरेत तुम्ही कसा बघता? भागवत परंपरेत भारतीय दर्शनाचा प्रभाव जो पडलेला आहे तो सांख्य दर्शन आहे, योग दर्शन आहे आणि जे अत्यंत नीतिमूल्यांचे जे वेगवेगळे जे मधल्या काळामध्ये विचारवंत झाले, तत्वचिंतक झाले, त्या सर्वांचा परिपाक म्हणजे आपण या संत परंपरेचा प्रभाव धरू. ज्ञानेश्वरांवर शंकराचार्यांचा असेल किंवा अद्वैत तत्वज्ञानाचा असेल, कारण ते नाथ परंपरेचे होते. त्यांचे बंधू निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांनी दीक्षा दिली आणि ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांनी त्यांच्या भावंडांना दीक्षा गुरुच दिली. होते. त्यामुळे नाथ परंपरेतले जे तत्वज्ञान आहे ते समतेचं तत्वज्ञान, नाथ परंपरेत ते समतेचं तत्वज्ञान आहे. आणि नाथ परंपरा ही निर्माण कशात झाली की बुद्धांची जी सिद्ध परंपरा होती बौद्धांमध्ये 84 सिद्ध मानले जातात बघा, आणि नाथ परंपरेतही सिद्ध 84च मानले जातात. त्यामुळे ह्या सगळ्या परंपरांची जी सांगड आहे, ज्याला आपण एक मिश्रण म्हणूया, या मिश्रण झाले. म्हणूनच विठ्ठलाला लोक बुद्धाच्या रूपात पाहतात. संतांनी सुद्धा बुद्धाच्या रूपात पाहिले, नेमिनाथांच्या रूपामध्ये पाहिले. त्यामुळे लिंगायत लोक वेगळ्या दृष्टीने पाहतात. म्हणजे महासमन्वय विठ्ठलाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो. मला नेमकं हेच विचारायचं आहे सर की विठ्ठल हा जातपूर्व देव आहे आणि इतर जे 33 कोटी देव आहेत त्याच्यापेक्षा तो वेगळा दिसतो, किंबहुना वारकरी त्याला वेगळ्या अर्थाने माऊली असं संबोधित करतात. आणि त्याचं जे काही वर्णन आहे ते वर्णन बघता किंवा त्याची जी काही त्याच्या मागची जी रचना आहे ती बघता, नेमका विठ्ठल म्हणजे कोण? आता मी याच्यावर बरंच संशोधन केलेलं आहे, पुस्तकं लिहिलेलं आहे. समन परंपरेतनं निर्माण झालेले जे परंपरा आहे त्या परंपरेचं मूर्तिमंत प्रतीक हे आपल्याला विठ्ठलामध्ये दिसतं. बुद्ध स्वरूप, त्याला संतांनी तर स्पष्टच म्हटलेलं आहे की होऊन या बुद्ध, कलियुगामध्ये तू बहिणाबाईंनी तुकारामाविषयी जो अभंग असं लिहिला म्हटलेलं आहे, म्हटलं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर बुद्ध रूपात जे पाहिलं संतांनी अनेक रूपात पाहिलं, पण माऊली पाहिलं, त्याच्यामध्ये भाऊ पाहिला, सखा पाहिला, बंधू पाहिला. म्हणजे संतांनी त्याला आपला एक लढिवा, म्हणजे त्याला काही संतांनी तर विठ्ठला रागावून लिहिले अक्षरशः, म्हणजे अभंगात की अरे तू काय विठ्ठला, तू का तोंडे आहेस, असा आहेस तसा आहेस, तुझ्या मी रागवलंय वगैरे. म्हणजे जनाबाई सुद्धा विठ्ठलावर तोंड सुख घेताना आपल्याला दिसते. म्हणजे जो आपलेपणा आहे, जो जिव्हाळा आहे, तसा इतर देवतांबद्दल आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की जे बाकीचे 33 कोटी देव वगैरे म्हटले जातात, तो 33 कोटी देवात नाही, त्या 24 अवतारात नाही विष्णूच्या. तो देव हा स्वतंत्र आणि तो देव नाहीच खरं म्हणजे नाही. तर एवढ्या लढिवाळपणे लोक त्याच्याशी वागली नसते. म्हणजेच की हा एक मानवी स्वरूपातलाच एक हे होता आणि बुद्ध रूपातच त्याला आपण पाहिलं पाहिजे. मग ही जी विठ्ठलापासून सुरू झालेली भागवत परंपरा आहे आणि 12व्या शतकापासून ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, ते तुकारामाच्या नंतरच्या काळामधले सावतामाळे असतील, चोखामेळा असेल आणि बाकी बहिणाबाई, मीराबाई, ही सगळी संत परंपरा आहे. या सगळ्यांच्या समुच्चयातून आलेला भागवत संप्रदाय, याचं रिफ्लेक्शन किंवा याचा परिणाम छत्रपती शिवरायांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेवर पडला आणि त्याचंच पुढचं रूपांतरण हे कदाचित शाहू फुले आंबेडकरवादामध्ये झालं असं वाटतं तुम्हाला? निश्चितच. कारण महाराष्ट्राची जी संत परंपरा जी आहे याने एक सर्व जनमानस जे आहे ते जनमानस घडवायला मदत केलेली आहे. ही जी भागवत परंपरा जी आहे, ह्या भागवत परंपरा याच्यामध्ये सर्व भारतीय तत्वज्ञानाच्या ज्या विविध शाखा आहेत त्याचं एक आपल्याला मनोहारी एक समन्वय झाल्याचा आपल्याला दिसतो. वैदिक, अवैदिक, सगळे वैशेषिक सगळीच दर्शन, अगदी वैष्णव सुद्धा, त्याला वैष्णवच म्हणतात. परंतु तसा खरं म्हणजे तसं नाही येते, परंतु भाग वेगळा, म्हणजे आपल्याला त्या चर्चेत जायचं नाही ऍक्च्युली. परंतु सगळ्यात महत्वाची बाब अशी की भारतीय तत्वज्ञानांचा, तत्व परंपरेचा आणि मानवतेचा की जी परंपरा 10व्या शतकापर्यंत अस्तंगत व्हायला लागली होती भारतातली, की जी समतेची परंपरा आहे किंवा जी भेदाभेद मानायची, हे म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात भेदाभेद आम्हा मंगळ. म्हणजे ही परंपरा ही पुनर्जीवित करण्याचं काम, म्हणजे घटनेने जे कार्य केलं ते कार्य 12व्या-13व्या शतकामध्ये संतांनी आधी केलं, बरोबर नाही का? त्यांनी पुनर्जीवनच केलं नाही एका अर्थाने. आणि त्या पुनर्जीवनावर घटनेच्या रूपाने एक शिक्कामोर्तब झालं आणि तो अधिकृत भारताचा एक राष्ट्रग्रंथच बनला असं त्याला आपण म्हटलं पाहिजे, आपलं संविधान. त्यामुळे
शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर चळवळ असेल, किंवा आज जी बहुजनवादी चळवळ ज्याला आपण म्हणतो की जी जाती निर्मूलनाची, जाती उच्छेदनाबद्दल एवढी जागरूक झालेली आहे, आणि हळूहळू लोक हळूहळू का होईना म्हणजे ती वेगवान झालेली नाही आहे, पण काही प्रमाणामध्ये लोक निश्चितच त्या बाहेर पडतात. आणि महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी राज्य जे म्हटलं जातं याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात संतांची परंपरा जेवढी आवाढव्य आहे तेवढी तुम्हाला भारतामध्ये इतरत्र सहसा दिसणार नाही. किंबहुना म्हणजे उत्तरेतले गुरु ग्रंथ साहेबमध्ये नामदेवांची संतवाणी असणे किंवा कबीरावरती किंवा रोहिदासावरती या सगळ्या संत परंपरेचा प्रभाव असणे, या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्र धर्म हा काय महाराष्ट्र भौगोलिक राज्यापुरता तो मर्यादित नाही, तर महाराष्ट्र धर्म हा अटकेपार किंवा खाली तंजावरपर्यंत तो असा अखिल भारतीय जनतेला कवेत घेणार आहे. हा महाराष्ट्र धर्म आणि घटनेतली मूल्य याच्यामधला काय तुम्हाला दुवा वाटतो? आता महाराष्ट्र धर्माचा जर आपण व्यापक अर्थाने विचार केला तर तो भारत धर्म आहे किंवा राष्ट्रधर्म आहे. कारण महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या नावातच आहे, आणि महाराष्ट्राने ही जी परंपरा सुरू करून दिलेली आहे याचा परिणाम देशातल्या अनेक चळवळींवर पडला, म्हणजे वैचारिक चळवळींवर सुद्धा पडला. म्हणजे दक्षिणेत पेरियार असतील, उत्तरेत कबीर असतील, नामदेवानी तर उत्तर अख्खा भारत, सगळ्या राजकीय पक्षांचा जन्म पुण्यात झाला, जवळजवळ जवळजवळ. महाराष्ट्र ही किंबहुना सर्व सामाजिक चळवळींचा एक केंद्रबिंदू आहे. उदाहरणार्थ शाहू महाराजांच्या इतर कार्यांबद्दल बोललं जातं, पण उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणं म्हणजे सहकार चळवळीचा पाया त्यांनी, सहकाराचा पहिला पाया त्यांनी म्हणजे कायदाच त्यांनी बनवला होता. म्हणजे ही सगळा जो प्रभाव आहे हा व्यापक जनहिताचा विचार करणारा जो प्रवाह आहे, हा प्रवाह विचार करण्याची एक उदात्त, बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ परंपरा जी आहे ती महाराष्ट्राने दिलेली आहे. आणि त्याचं प्रतिबिंब अर्थात बाबासाहेब, स्वतः बाबासाहेब महाराष्ट्रातले, त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे की तुकारामांवर बाबासाहेबांचं त्यांचा तो अभंगच त्याच्या लेटर ठेवल्यावर ते त्याच्या 2 ओळी मूकनायकच्या शिरोभागी आणि तुकारामाने जे सांगितलं की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदान आहे की जे विश्वात्मकतेचा विचार करणार आहे, वैश्विकतेचा विचार करणार आहे, वैश्विक नागरिक लोकांना बनवायचा प्रयत्न करत आहे. आणि आपलं संविधानही हेच सांगतं, हेच दिशादर्शक त्याच्यामध्ये आहे. आणि या दिशा या सर्व समाजाला ज्यावेळेस व्यापकपणे संपतील आणि धर्म किंवा परंपरा आणि संविधान याच्यामध्ये काहीतरी अंतर आहे बाबा, हे संविधान हे परंपरा नाकारतं असा तर अजिबात नाहीये. उलट त्या परंपरांचं उदात्त अर्थाने आधुनिक काळात नव्या अर्थाने त्याचा तो अन्वयार्थ लावतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संविधान आणि आपली परंपरा या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत, तर ते काळानुसार झालेलं त्याचं बदल आहे किंवा रूपांतरण आहे. आणि आपण जेव्हा पुरोगामी म्हणतो, पुरोगामी शब्दाचा खरा अर्थ असाच आहे की जो पुढं जात असतं, जे कालपासून उद्यापर्यंत जातं, सकाळपासून माध्यान्हीपर्यंत जातं, म्हणजे पुढे जात राहणं हे आपलं पुरोगामी असण्याचं लक्षण आहे. मग ते वैचारिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, आपल्या वर्तनाच्या दृष्टीने असेल की चांगल्यातलं चांगलं वर्तन मी कसं करू शकेल, ते पुरोगामीपण. म्हणजे साधारणतः संजय सोनवणे सर यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही जी 12व्या शतकापासूनची उदात्त अशी वारीची परंपरा आहे. सर मला एक विचारायचं राहिलं की ही जी परंपरा आहे वारीची किंवा चालण्याची किंवा देहू किंवा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जाणे, ह्या चालत जाण्याचा अर्थ काय? या चालत जाण्याचं परंपरा आपल्याला पुन्हा समण परंपरेत पाहावं लागतं. अच्छा. कारण काय आहे की ते एका ठिकाणी थांबायचे नाही, ते सतत भ्रमणशील असायचे, चरक. आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याला आपण पारिव्राजकही म्हणायचे. अच्छा. वारी हा शब्द त्या पारिव्राजक या शब्दापासूनच, परिव्रज्या या शब्दापासून, प्रवज्या, त्यात आपण ज्याला आपण प्रवज्या म्हणतो आपल्या प्राकृत भाषेमध्ये, पवज्या. तर ही परंपरा कशी होती की ती एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाणं आणि दुसऱ्या स्थानावरून परत त्या स्थानी येणं, चातुर्मासात एका ठिकाणी थांबणं. ती श्रमणांमध्ये पण आहे, बौद्धांमध्ये पण आहे, आणि हो अर्थात जैनांमध्ये पण आहे. बौद्ध आणि जैन हे समण परंपरेचे 2 धर्म ना, त्यामुळे समण शब्द आला की त्यात हे दोन्ही धर्म त्यात निहितच असतात. त्यामुळे बौद्ध आहेत आणि जैन आहेत, यांनी ही परंपरा जतन केलेली होती. आणि वारी जी महाराष्ट्रात निघते याचा अर्थ हाच की बुद्धाचं मूळचं जे समण स्वरूप आहे किंवा बुद्ध जैन स्वरूप जे आहे हे स्वरूप
त्या वारीच्या रूपात स्मरणात राहिलं गेलं, त्या परंपरेने ते आचरणात राहिलं गेलं. फक्त तो इतिहास धुसर होत जातो, इतिहासावर कधी कधी पापुत्रे चढत जातात कालोगामध्ये, परंतु काही गोष्टी त्यातल्या अटळ राहतात. जसं संतांनी बुद्ध स्वरूपात विठ्ठलाला पाहणं, तर ही परंपरा एवढी पुरातन आहे. बरोबर. परंतु भारतीय संविधान ही फक्त काही जात धर्म यावर आधारित समानता देत नाही, तर लिंगावर आधारित समानता आणि स्त्री समानतेचा पण उद्घोष भारतीय स्वातंत्र्यामध्ये किंवा राज्यघटनेत आहे. या अनुषंगाने तुम्ही स्त्रीवादी जी परंपरा आहे वारीमध्ये मोठी, बहिणाबाईपासून पुढे मुक्ता आणि मीरापर्यंत, याच्यावर तुम्ही काय प्रकाश टाकाल सर? आपल्याला परत आपल्या समण परंपरेकडे जावं लागतं. भगवान बुद्ध असो, महावीर असो, स्त्रियांना त्यांच्या संघामध्ये मानाचं स्थान होतं. त्यामुळे स्त्रियांना जे कमी लेखायचे लोक, ती परंपरा त्यांनी ती नष्ट करून टाकली. त्यांना बरोबरचं स्थान दिलं आणि त्यांना मोक्षाचा अधिकार आहे, त्यांना निर्वाणाचा अधिकार आहे, हे त्यांना कैवल्य ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे, हे त्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या. त्या परंपरा पुन्हा संविधानामध्ये स्त्री पुरुष स्वातंत्र्य, लिंगभेद न मानणं हा भाग त्याच्यामध्ये आला. आता चक्रधर स्वामी जे आहेत महाराष्ट्रातच आहेत, ते सुद्धा म्हणजे मूळचे गुजरात येते, पण महाराष्ट्रातच त्यांचं कर्मभूमी महाराष्ट्र. महानुभाव परंपरा असेल, नाथ परंपरा असेल आणि वारकरी परंपरा असेल, ह्या तिन्ही परंपरांचा मराठी जनमानसावर अतोनात प्रभाव आहे. कारण चक्रधरांनी सुद्धा काय केलं, त्यांनी समताच मानली, जातीभेदातीतच होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्त्रियांना सुद्धा ते तेवढाच सन्मान द्यायचे. आणि लक्षात घ्या, महिला संत या महाराष्ट्रात जेवढ्या झाल्या, मग जनाबाई असतील, कान्होपात्र असतील, बहिणाबाई असतील, अशा सारख्या ज्या संत होऊन गेल्या, याचं कारणच हे आहे की त्यांना संत व्हायला अडचण नाही. म्हणजे जे भगवान बुद्धांनी किंवा महावीरांनी सांगितलं की तुम्हाला मोक्ष मिळवायला अडचण नाही, तुम्हाला जे स्त्रियांना जे त्याज्य गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही त्याज्य मानण्याचं कारण नाही. म्हणजे घटनेने पुन्हा ती सुद्धा उदात्त परंपरा जपली, हे आपल्याला मान्य करावंच लागतं. म्हणजे साधारणतः 1949ला 26 जानेवारी रोजी आपण जरी ह्या आधुनिक राज्यघटनेचा अंगीकार केला असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कष्ट करून ज्या घटना ही आपल्या सर्व लोकांपर्यंत अर्पण केली आहे, ती घटना काही अपघात नव्हे किंवा त्या 2-3 वर्षात केलेल्या कष्टाचं चीज नव्हे, तर हे आपल्या उदात्त गेल्या 2-3 हजार वर्षाच्या उदात्त अशा भावनिक, नैतिक, वैचारिक अशा सगळ्या प्रवासाचं सार त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये श्रमण संस्कृती आहे, पाली आहे, प्राकृत आहे, वैदिक आहे, अवैदिक आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे, सगळ्या दर्शन परंपरांचा समुच्चय घेऊन गेली 800 वर्ष ज्या मूल्यांचा जयघोष करत ह्या वाऱ्या पंढरपूरपासून आणि देहूपासून आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतात. त्याच्यामध्ये तुकारामांचे अभंग गातात, ज्ञानेश्वरांचे अभंग गातात, एकनाथांची गातात, नामदेवांची गातात, बहिणाबाईची गातात, मुक्ताबाईची गातात किंवा चोखामेळा असेल, सेना नावी असेल, ह्या सगळ्या संत परंपरामधून तोच विचार अभिप्रेत होतो, तो जो आहे समतेचा, बंधुतेचा, एकतेचा, सामाजिक न्यायाचा. आणि भारतीय राज्यघटना ज्या गोष्टीची उभारणी करू बघते त्याची नांगरणी करण्याचं काम 800 वर्ष या भागवत परंपरेने केलेलं आहे. आणि आगामी काळात सुद्धा कदाचित हा जो संविधानाची दिंडी हा उपक्रम आहे किंवा संत आणि संविधान या दोघांची सांगड घालण्याचा हा बार्टीचा जो उपक्रम आहे, किंबहुना संतांची जी वाणी आहे, संत वाणी जी आहे सर्व संतांची, त्या वाणीचं सारच आपल्या राज्यघटनेत आलं असल्यामुळे संविधानाची दिंडी निघते, म्हणजे सर्व संतांची दिंडी निघते एका अर्थाने. आणि ह्या दोन गोष्टीचा समुच्चय हे खऱ्या अर्थाने भारताला अधिक प्रागतिक दिशेकडे घेऊन जाणारा असेल. म्हणून बार्टीच्या या संविधान दिंडी उपक्रमास आम्हा सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि बार्टीचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.